श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर आज आपण सिद्धमंगल स्तोत्र याचे संस्कृतमध्ये सिद्धमंगल स्तोत्र आणि त्याचे मराठीमध्ये त्याचा अनुवाद बघणार आहोत. तर कसे आहात सर्व ताई दादा? तुम्ही मजेत असाल अशी आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. चला तर मग आपण श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंचे सिद्धमंगल स्तोत्र हे पठण करूया. यांनी काय होते हे या सर्व स्तोत्रात सांगितले आहे. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्री सिद्धमंगल स्तोत्र आणि फायदे. श्री सिद्धमंगल स्तोत्राचे पठण करा आणि आनंद, समृद्धी आणि आरोग्य मिळवा. या शक्तिशाली स्तोत्राने मानसिक शांती मिळवा, अडथळे दूर करा आणि शुभ परिणाम मिळवा. श्री सिद्धमंगल स्तोत्राचे पठण करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. पाठ सुरू करण्यापूर्वी सकाळी लवकर उठा आणि तुमच्या दैनंदिन दिनचर्येनंतर आंघोळ करा. भगवान दत्तात्रयांचे नाव घेऊन पूजा सुरू करा आणि नंतर स्तोत्राचा जप करा. एकदा तुम्ही पाठ सुरू केला की तो संपेपर्यंत मध्ये थांबू नका. श्री सिद्धमंगल स्तोत्र आणि त्याचा अर्थ. आता श्री सिद्धमंगल स्तोत्र. श्रीमदनंत श्री विभूषित अप्पलक्ष्मी नरसिंह राजा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. या दोन ओळींचा अर्थ. अप्पलक्ष्मी नरसिंह राजा शर्मा यांच्या घरी श्रीपादांच्या रूपात माता लक्ष्मी आणि सर्व शक्तीसह विष्णूंचे सर्वव्यापी भगवान दत्त रूप जन्माला आले. अशा श्रीगुरु श्रीपादराजांचा जय जयकार हो आणि विष्णूजी देवांच्या अशा दत्त रूपाची विजयी कीर्ती संपूर्ण विश्वात पसरो. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. श्रीपाद यांच्या तिन्ही बहिणी विद्याधरी, राधा आणि सुरेखा भाग्यवान आहेत की त्यांनी श्रीपादांच्या हातावर राखी बांधली आहे आणि त्यांच्या संरक्षणाखाली आहेत. अशा श्रीगुरु श्रीपादराजांच्या जय जयकार असो. विष्णुदेवांच्या अशा दत्त रूपाच्या विजयाची कीर्ती संपूर्ण विश्वात पसरो. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. श्रीपादांचा जन्म आणि संगोपन आई सुमतीच्या अमृत सदृश प्रेमात झाले. अशा श्रीगुरु श्रीपादराजांचा जय जयकार असो. विष्णुदेवाच्या अशा दत्त रूपाच्या विजयाची कीर्ती संपूर्ण विश्वात पसरो. सत्य ऋषी ईश्वर दुहितानंदन बाप नार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. सत्य ऋषींच्या कन्या म्हणजेच सुमती महाराणीच्या घरी जन्मलेल्या श्रीपादांचे आजोबा म्हणून बापनाचार्युलू यांचे भाग्य आपण कसे वर्णन करू. अशा श्रीगुरु श्रीपादराजांचे जय जयकार असो. विष्णुदेवांच्या अशा दत्त रूपाच्या विजयाची कीर्ती संपूर्ण विश्वात पसरो. सावितृकाटक चैन पुण्यफल भारद्वाज ऋषी गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. पिठापूरमध्ये श्रीपादांचा जन्म झाला. त्या ठिकाणी 2000 वर्षापूर्वी भारद्वाज ऋषींनी सावित्री कथक नावाचा एक महान यज्ञ आयोजित केला होता. त्या यज्ञाच्या पवित्र प्रसादाच्या रूपात श्रीपाद अवतरित झाले. अशा श्रीगुरु श्रीपादराजांचा जय जयकार असो. विष्णुदेवांच्या अशा दत्तरूपाच्या विजयाची कीर्ती संपूर्ण विश्वात पसरो. दोचोपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. श्रीपाद जेव्हा भिक्षा मागायचे तेव्हा ते दो चोपाती देव लक्ष्मी असे म्हणत भिक्षा मागायचे. खरं तर त्याने 2 चपाती मागितल्या नव्हत्या. या गूढ वाक्यात 2 चो म्हणजे 4 पती लक्ष्मी जे क्रमांक 2889 देतो. या क्रमांकाद्वारे सर्व शक्तिमान गायत्री देवीचे आवाहन केले जाते. अशा श्री गुरु श्रीपादराजांचा जय जयकार असो. विष्णुदेवांच्या अशा दत्त स्वरूपाच्या विजयाची कीर्ती संपूर्ण विश्वात पसरो. पुण्यरूपिणी राजंबांब सुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. श्रीपादांची आजी राजमांबा ज्यांचे नातू स्वतः श्रीपाद आहेत त्यांच्या गुणाबद्दल आपण काय म्हणू शकतो. सुमती महाराणींना जन्म देऊन
राजमांबाने त्यांचे मातृत्वातून मोठे पुण्य मिळवले आहे. अशा श्री गुरु श्रीपादराजांचा जय जयकार असो. विष्णुदेवाच्या अशा दत्तरूपाच्या विजयाची कीर्ती संपूर्ण विश्वात पसरो. सुमती नंदन नरहरिनंदन दत्तदेव प्रभू श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. सुमती महाराणी अप्पल लक्ष्मी नरसिंह राजशर्मा यांच्या घरी दत्तदेव स्वयं श्रीपाद रूपात जन्म घेतले आहे आणि अशा प्रकारे बापानाचार्य स्वतः आणि सामान्य लोक खूप भाग्यवान आहेत. अशा श्री गुरु श्रीपादराजांचा जय जयकार असो. विष्णुदेवाच्या अशा दत्तरूपाच्या विजयाची कीर्ती संपूर्ण विश्वात पसरो. पीठिकापूर नित्यविहारा मधुमती दत्ता मंगलरूपा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव. दत्त महाराजांची एक गूढ शक्ती असलेल्या मधुमतीच्या मदतीने श्रीपाद स्वतः त्यांच्या जन्मापूर्वीपासून आणि समाधीनंतरही दररोज गुप्तपणे फिरत असतात. अशा श्री गुरु श्रीपादराजांचे जय जयकार असो. विष्णुदेवांच्या अशा दत्तरूपाच्या विजयाची कीर्ती संपूर्ण विश्वात पसरो. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रयांचे पहिले अवतार होते. श्रीपाद वल्लभांची स्तुती केल्याने व्यक्तीला क्रोध, लोभ आणि वाईट सवयींपासून मुक्तता मिळते आणि त्याच्या घरात सुख शांती राहते. ज्या व्यक्तीवर भगवान दत्तात्रयांचा आशीर्वाद असतो त्याचे जीवन धन्य होते. भगवान विष्णूंचे स्मरण केल्याने माणसाचे सर्व त्रास दूर होतात. अशा श्रीपादराजांचा जय जयकार असो. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराजांचा जय जयकार असो.